छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा जागेत येतो ना, एक काय फिलिंग येते. हा व्हिडिओ थोडा मोठा बनेल, पण ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये ही फक्त व्हिडिओ नाही आहे, तर आपला पूर्ण इतिहास आहे, आपला पूर्ण महाराजांचा इतिहास आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. या दगडाला आमच्या महाराजांचे पण हात लागले असतील. We always choose difficult. पूर्ण धुकं आहे, म्हणजे पूर्ण ढग आहे. हळू. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज 5 in the morning. आता पुण्यामध्ये तर, आणि उठलो ह्याच्यासाठी कारण आम्ही चाललोय आता सकाळी गर्दी. त्या बसमध्ये सगळ्या क्लासची पिकनिक आलेली असतात. इथून दिसतोय तो शिवमोगत, काय सुंदर दिसतोय बघा. इथून दिसतोय तो. इथं लोक सकाळी एक्सरसाइज करतात. तर मित्रांनो, आता आलोय सिंहगडला. कोंढाणा त्यांना माहिती आहे की आपल्या राजांचा इतिहास, तर तिथे आता आलो. आता ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे, चढायला सुरुवात झाली आहे. आता सगळे लोक इथे येणार आहेत, आणि आमच्या आजोबांचा ग्रुप आहे. आजोबा आधीपासून येतात, तर त्यांचा तो ग्रुप आहे, तर त्यांच्यासोबत ते चालत आहे. मी म्हटलं पुढे चालू. लहानपणी यायचो, पण आता खूप वर्षानंतर मी आता इथे सिंहगडला येतो आहे. पण जाम भारी वाटतंय. टायमिंग दाखवायचा राहिला. आता 6 वाजलेत. बघू आता किती वेळात वरती पोहोचतोय. मजा येते. पूर्ण व्ह्यू बघा, व्ह्यू. खूप टायमानंतर येऊन अजून भारी वाटतंय. बघा लोक कुठपर्यंत आहे. सगळे लोक तिथे चढत आहे. ढग बघा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा जागेत येतो ना, एक काय फिलिंग येते. एक स्टेप्स आहेत ना, एकदम इवन ऑड आहेत.
हळू हळू हळू. माझे आजोबा पण आले बघा. पाणीचा ब्रेक घेऊ ना. हे आजोबांचा पूर्ण ग्रुप आहे हा. दर संडेला येतो म्हणून आजोबा फिट आहेत. हे सिंहगडावरचं मारुती मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर. चला जाऊ आपण आतमध्ये. हे आता काम चालू आहे, याचं रिनोव्हेशन करत आहे परत. पण हे महाराजांच्या काळातलंच आहे मारुती मंदिर. सामान चालू आहे तिथे. असं वाटतं जेव्हा महाराज असतील तेव्हा इथे येऊन दर्शन घेत असतील. काय तो इतिहास आहे महाराजांचा. महाराजांच्या किल्ल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो. आणि इथं एक छोटंसं तळं दिसलं आता. छोटंसं आहे म्हणजे हे हनुमानाचं मंदिर बघितलं. हे सेंटर आहे सिंहगडाचं. याला इकडचे लोक मेटा पण म्हणतात. की हा मध्यभाग आहे म्हणजे इथपर्यंत 50% खालून आणि आता इथून वरती परत 50%. थकवा नाही जाणवत आहे, जाणवतं. मित्रांनो व्ह्यू बघा यार. बट आय एम डुईंग गुड. आणि येस, कसं विसरू शकतो. 15 days चॅलेंज आहे तर त्याचा मस्त आज झालं आहे. आज मस्त कॅलरीज बंद झाल्या असतील. मला वाटतं 1000 कॅलरीज तर अशाच बंद झाल्या असतील आज. तिकडून जो येतो म्हणजे एक 30 इथल्या गावात म्हणजे ती एक साईड येते तिकडून, ती सोपी वाटे. आणि इकडून येते अशी व्हिडिओमध्ये कमी दिसते आहे पण एकदम इन्क्लाइन आहे. हा अवघड भाग आहे. वी ऑलवेज चूज डिफिकल्ट. इकडून इझी वे, इकडून हार्ड वे. आता माझे आजोबा इथून जात आहे. चला चला चला. वय बघा यांचं. हात दाखवा फक्त, व्हिडिओ चालू आहे. चला चला. सूर्य येतो आता. अजून पेंडिंग आहे. तिथपर्यंत जायचं आता. आता सिंहगडवर आहे आणि सिंहगडवर मला सुविधा मॅडम भेटल्यात. तर हाय मॅडम. तर या मॅडम मी एव्हरेस्टवर आपलं महाराष्ट्रीयन कल्चर फडकवलंय. मॅडम 2 मिनिटं सांगा. येस, आय एम वर्ल्ड्स फर्स्ट पर्सन हू हॅज टेकन इंडियन कल्चर ऑन एव्हरेस्ट. आता मी भारताला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती रिप्रेझेंट करते आणि व्हेरी इम्पॉर्टंट असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर मी काम करते. आय वर्क ऑन ग्लेशियर सेव्हियर. ग्लेशियर सेव्हियर म्हणजे आपलं हिम नदी, ती सेव्ह करण्यासाठी आम्ही त्या प्रोजेक्टवरती इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर काम करतो.
ओके ओके येस कॉंग्रॅच्युलेशन मॅम. येस येस थँक्यू. त्यांचा मोठा ग्रुप भेटला ट्रेकर्स. नमस्कार नमस्कार. आता एकदम थोडासाच बाकी आहे. पाठून सूर्य येतोय. व्ह्यू बघा. थोडंसंच बाकी. यस आलं तिथपर्यंत. आणि आता असं ऐकलं की कल्याण दरवाजाचं काम सुंदर प्रकारे झालं आहे. लेट सी की कशा प्रकारे होतं आहे. ऐक पण येतात. स्वर्ग आहे स्वर्ग खरंच. हां तिथून तो खाली पार्किंग. हे धरण आहे पूर्ण धरण आहे. फायनली आता पोचलोय वरती. तो पुणा दरवाजा. पोचू तिथे. या दगडाला आमच्या महाराजांचे पण हात लागले असतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो एक तिकडे पुणे दरवाजा आणि हा पुणे दरवाजा नंबर 2. दरवाजातून आल्यावर नजारा दाखव. आधी दोघांमध्ये हाडकाय. व्ह्यू आणि व्ह्यू. काय माहित मला गडावर कुठलाही गड असू किल्ले असू मला खूप पॉझिटिव्ह आणि एवढं भारी वाटतं यायला. अजून एक दरवाजा. तिकडून राजाराम महाराजांची समाधी ना. हा पुढे पुढे नाही थोडं थोडं आठवतंय कारण लहानपणी यायचो ना तर थोडं थोडं आठवतंय. हा तोच खान आहे. इथे तोफखाना ही घोड्याची बागा. आतमध्ये आहेत का घोडे. इथे आतमध्ये घोड्यांची बागा होती. इथे घोडे राहायचे. इथे वाचू शकतात तुम्ही. आणि पुढे कल्याण दरवाजा. आलं की हे खायची मजाच वेगळी. पाणी मावशी थोडं पाणी द्या मला. पाणी देऊ. पाणी द्या ना. तुम्हाला आज तुम्ही म्हणता सगळे जाऊ अच्छा लागेल. घ्या 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 घ्या. तुमचं हे जे युट्यूब चॅनलला तुमची माहिती असणार आहे. तो वाला रिंग रोड आहे. रिंग रोड.
वरती आल्यानंतर हेल्दी खायचं आणि फुल व्ह्यू एन्जॉय करत चालत राहायचं. ह्याच्यापेक्षा रिअल सुख काहीच नाही आहे. रिअल सुख हेच आहे. पाठी व्ह्यू बघा ना मित्रांनो, कॅमेरामध्ये जस्टिस नाही करत आहे, बट जेव्हा आपण अशा ठिकाणी जेव्हा प्रॅक्टिकली बघतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतात. पूर्ण स्वच्छ पाणी, आतमधलं पण दिसतंय, भरपूर स्वच्छ पाणी इथे. यायचं सर तो बस राहू दे राहू दे. कल्याण दरवाजा पुढे आले. ज्यावेळेस आपलं तानाजी हे झाले, घायल झाले, त्यावेळेस सगळं सैन्य त्या कल्याण दरवाजाने पळायला लागले. तर मग शेलार मामा गेले आणि त्याने दरवाजा बंद करून सगळे सैन्य परत पाठवलं. आणि ह्या ठिकाणी पूर्ण ते युद्ध झालेलं. ह्या तो कल्याण दरवाजा, जाऊ तिथे पोचू. पूर्ण धुकं आहे, म्हणजे पूर्ण ढग आहे. हळूहळू हळूहळू आणि आपण आपले व्हिडिओ काढायला मदत करतो. कल्याण दरवाजा. व्हिडिओ स्टेबल आहे. त्या टायमाला काय झालं असेल ना, ज्या टायमाला जायचं सगळं पळत असते तेव्हा सगळं. जाऊन येतो एकदा. हा तो कल्याण दरवाजा. सगळे ढग आहेत. हो, कुठल्या त्या साईडला राजगड तिकडे ते दिसतंय ते तिकडे बारीक. इकडे राजगड आहे, इकडे तोरण आहे. आणि ते बारीक दिसतंय ते तिकडे, हा ते तोरण आहे. तो तोरण आहे. इकडे दिसतं ना, तिकडे तो राजगड. इथून जाता येत असतं राजगड आणि हा तोरणा किल्ला ढगामध्ये पूर्ण. आज पूर्ण सिंहगड एक्सप्लोअर झालाय. असं वाटलेलं की फक्त ट्रेकिंग करून परत जाईल, पण मग आजोबांना असं त्यांच्या सगळ्यांना कळतं की माझं चॅनल आहे, म्हटलं आता पूर्ण सिंहगड एक्सप्लोअर. हा हा त्या मुलाला सतत म्हणायचे चल ना लोहगडला, चल ना लोहगडला, बरं का. तर तेव्हा असा एकदम नाराज, त्याला विचारणार झालं काय. नाही, माझी गर्लफ्रेंड पुन्हा पुन्हा लोहगडला चल म्हणते. मग पुढं झालं काय.
तेव्हा म्हणला त्यामुळे आमचा ब्रेकअप झाला म्हणून मी नाराज आहे. लयच ते आता हे झालं आपण किती बावळपणा मग सांगून टाकायचं हे बोकडं बोलतो तेव्हा काय अहो असं काही नव्हतं पण ते फक्त आता ते मेल्यानंतर कमेंट पण करतात नाही नाही आता तसं आपण व्ह्यूचा एन्जॉयमेंटच जात नाहीये. जिथं बघू तिथं व्ह्यूच व्ह्यू आहे. इकडे या साईडला कलावंती बुरुज आहे. तो दिसत पण नाही, पूर्ण ढगाळातच आहे. हे अमृतेश्वर भैरव मंदिर. चल त्या साईडलाच जायचं आपल्याला. इथे तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे, समाधी आहे. आज गर्दी भरपूर आहे पण शांतता आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. महाराज तुम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, आशीर्वादाकरिता परत येईपर्यंत आम्ही आमच्या मुलाच्या लग्नात वरबाप काही शोभले जात नाही. आधी लग्न होईल ते कोंढाण्याचे, नंतर न जे होईल ते माझ्या रायबाचे, असं म्हणून एवढं 500 सैन्य घेतलं, गड कोंढाण्याकडे चाल केली. पण गड कोंढाण्याकडे चाल केलेली असताना गड कोंढाण्यावर 1800 सैनिकांची फौज होती. गड कोंढाणा हा 23 गडांमधला पुरंदरच्या तहामध्ये असणारा किल्ला, 23 गडांमधला एकटा बळकट किल्ला होता. आता गड कोंढाणा बळकटची उदयभानाची दुसरी ताकद होती. तिसरी ताकद अशी आहे, उदयभान राठोडियाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय ना, नक्की सांगा. हे कोंढाणेश्वर मंदिर आहे. पूज्यन्या महाकालेश्वर ओंकार अमलेश्वर परल्या वैजनाथाच डांकिन्या भीमाशंकर सेतुबंधे तु रामेश्वर अंजनानाथ भार्गव वारणस्या तु काशी विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर गौतमी तटे हिमालय पार्वतीपते हर 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 महादेव. हा सिंहगडचा पूर्ण टॉपवाला पॉईंट आहे, एकदम टॉपवर आहे. आता ढगांमुळे दिसत नाही आहे, बट इथून अगर या साईडला बघितलं तर इथे पुरंदर, तोरणा आणि या साईडला राजगड असा पूर्ण इथे आहे. आणि या धुक्यांमुळे आता दिसत नाही आहे. सर्वात हाय पॉईंट जो आहे सिंहगडाचा तो आहे. आणि इथे जे आत्ता आपण गेलेलो समाधी तानाजी मालुसरेंची, तर ते ही समाधी इथे. हा लोकमान्य टिळकांचा हा बंगला आहे. तर इथे ते व्यायामाला यायचं आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण सिंहगड आज एक्सप्लोअर केला. खूप सारे अजून ठिकाण आहेत पण व्हिडिओ खूप मोठी होईल तर त्यासाठी नॉर्मल व्हिडिओ बनवली. आता परत रिटर्न चाललो आहे खालती. येस पाठू पुणे दरवाजा जो आता आपण बघितला मग अशी. तर आता परत रिटर्न चाललो आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय.